सम संसार हो, अति उच्चतम जीवन बने, परमार्थमय व्यवहार हो. आणि समोरचं वाक्य फार महत्वाचं आहे मित्रांनो. हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सामुदायिक प्रार्थनेतून मांडलंय. ना हम रहे अपने लिए, हमको सभी से गर्ज है. गुरुदेव यह आशीष दे, जो सोचने का फर्ज है, जो सोचने का फर्ज है. ही प्रार्थना तुमच्या माझ्या मनात रुजावी. आणि तुमच्या माझ्या मनात रुजवताना माझा शेजारी, कारण पठाण सरांच्या डोळ्यात पाणी का आलं की सरांनी एक इतिहास घडवला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात, की ज्या विद्यापीठाचं नाव एक बदनाम झालेलं नाव होतं, पण त्या विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गीतानी एक विद्यापीठ गीत त्यांनी दिलं. आणि जे त्यांनी मगाशी म्हटलं, या भारतात बंधुभाव नित्य वसुदे. मित्रांनो, मला असं वाटतं की माझी पिढी सुद्धा 60च्या वर चाललेली आहे. आज आम्हाला वाटतं की आमच्या या तरुण पोरांना कोण दिशा देईल. मला आज या परिसरात जेव्हा मी आलो, निश्चित लक्षात आलं की कराड सरांनी ते मंदिर उभं केलं. ते खरं मंदिर आहे की ज्या मंदिरातून विश्वशांतीचा विचार तुमच्या मनामध्ये जाणार आहे. आणि मित्रांनो, एक लक्षात ठेवा की आपला अपघात झाल्यानंतर आपण कधी आपल्याला मदत करणाऱ्या व्यक्तीला हे विचारत नाही, तू कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, तू कुठल्या पंथाचा आहे, कुठल्या संप्रदायाचा आहे. तुम्ही त्याच्यात तेव्हा देव पाहता. ती देवाची भूमिका या मातीतून जगाला दिल्या जाईल असं मला वाटतं. आणि आज या पूर्णाकृती पुतळ्याच्या माध्यमातून विश्वाला शांतीचा संदेश देणारा हा विचार या मातीतून जावा, एवढीच प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा तरुण मित्रांना प्रार्थना करतो की गुरुदेव ऐसी हो दया, जग का अंधेरा दूर हो. सद्धर्म सूरज की प्रभा से दम सारे चूर हो. अध्यात्म और विज्ञान के सहयोग से सब हो सुखी. सहयोग समता से यही सृष्टि करे हम स्वर्ग सी. मिट जाए हिंसाचार सब, मानव बने सबके ही दिल. हिंसा पशुवत कर्म है, यह कह सके सब साथ मिल. ऐसा अनुग्रह हो सभी, घर घर में साधु संत का. तब शांति होगी विश्व में, तुकड्या कहे पथ अंत का. तुकड्या कहे पथ अंत का. जय गुरु मित्रांनो. खूप खूप धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमामध्ये सन्माननीय पाहुणे, थोर विचारवंत आणि लेखक माननीय प्राध्यापक रतनलाल सोनागरा सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आदरणीय सोनागरा सरांना विनंती करतो, कृपया आपण आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावेत.